व्लॉग अँड क्वीनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। तर इथे मला सकाळी डब्याची खूपच गडबड होती। मला काय तुम्हा सर्वांना पण गडबडच असेल, कारण सकाळी 8:30ला डबे द्यावा लागते। पण कांदा टोमॅटो चिरून घेतला, विलायची, दालचिनी असं थोडेसे सगळे जे खडे मसाले होते, लवंग वगैरे ते सगळं तेलामध्ये परतवून घेऊन ग्रेव्ही आधी मी मिक्सरमध्ये काढून घेतली होती। इथे मी तेल गरम करायला टाकलं। त्यानंतर लसूण छान असा आपल्याला परतवून घ्यायचा आहे। थोडंसं चव येण्यासाठी हिरवी मिरची पण घातली। टोमॅटो आणि कांद्याची ग्रेव्ही जी बनवली होती ती मी आता तेलामध्ये तेल सुटेपर्यंत छान अशी परतवून घेत आहे। कारण की जितका आपण मसाला परतवून घेऊ त्याच मंद आचेवर आपल्याला भाजीला पण चव तशीच येते। तरी ते मला सकाळी भाजीला काहीच नव्हतं आणि म्हणजे मला टिफिन करायला पण खूप उशीर झालेला होता, कारण 8:30च्या ऐवजी सगळ्यांना 8ला जायचं होतं। आणि आता सगळं सकाळी झाडझूड करून सगळे पूजापाती आवरून मग आता म्हटलं, अचानकच मला कळालं की आज 8ला जायचं आहे। म्हणून मग डब्याची इतकी गडबड होती ना की मला पोळ्या बनवतानाचा शूट करताच नाही आला। मग इथे मी ग्रेव्ही छान अशी परतवून घेत आहे, कारण की कणिक मळून मी आधीच पोळ्याचं तयारी करून ठेवलेली होती। म्हटलं आपल्याला भाजी इकडे शिजायला टाकली की पोळ्या बनवता येईल। मग इथे मी परत जे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ग्रेव्ही काढली त्यातच मी थोडंसं पाणी घातलं आणि परत मिसळून त्यामध्ये तेल सुटेपर्यंत मसाले परतवले जाईल म्हणून शिजायला घातलं। इथे झाकण ठेवून मी ग्रेव्ही शिजवून घेतली। तर बघा किती छान तेल सुटलं। इथे माझी ग्रेव्ही पूर्ण तयार आहे। त्यामध्ये मी खडे मसाले आपले घरचे घरगुतीच घातले, जसं की लाल तिखट, हळद, धना पावडर नव्हती माझ्याकडे म्हणून मग बोजवारच होता, तोच मिक्सरमधून काढला। मी एकदमच बनवते। एखादा किलो मी धना आणून मग छान भाजून घेते आणि कांडप मशीनमध्येच मी धना पावडर बनवून आणते। जर तुम्हाला याचा व्हिडिओ बघायचा असेल तर मी नेक्स्ट टाईम धना पावडर बनवणार आहे, तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा। इथे माझी ग्रेव्ही पूर्ण तयार झालेली आहे आणि त्यानंतर मी वाफवून घेतलेले सोयाबीन जे होते ना, तर ते सोयाबीन मी आता याच्या ग्रेव्हीमध्ये घातले। तुमच्या अंदाजे पाणी किती घालतात ते तुमच्या ह्याच्यावर राहतं। मला पाणी जास्त लागत होतं थोडंसं, कारण की सोयाबीन पाणी जास्त सोकून घेतं म्हणून मग मी पाणी घातलेलं होतं। तर इथे माझी भाजीची ग्रेव्ही शिजत आहे तोपर्यंत मी इकडे एका साईडला मग शेगडी होती माझ्याकडे, त्यावर मी पोळ्या करायला लागणार होते। पण म्हटलं आधी आता भाजीचंच आवरून घ्यावं। इथे माझी पूर्ण ग्रेव्ही शिजलेली आहे। वरून थोडीशी कोथिंबीर घातली, कोथिंबीर म्हणजे वाटणातच घातली होती आणि कसुरी मेथी घातली। परत एकदा वाफ येईपर्यंत मी ती शिजवून घेतली। घरचं तिखट असल्यामुळे लवकर अशी तरी येत नाही। भाजी शिजल्याच्या नंतर वरून मग मीठ घातलं चवीनुसार। इथे माझी भाजी तयार आहे। तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा। चॅनलला सबस्क्राईब करा।